लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पुसद येथे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह 7/12 कोरा करणे, दिव्यांगांना 6 लाख मानधन देणे यासारख्या विविध मागण्यांसाठी पुसद तालुक्यातील माहूर टी पॉइंट येथे प्रहार जनशक्ती पक्ष, भीम टायगर सेना, मनसे आणि विविध संघटनांच्या वतीने तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले। ही कारवाई पुसद नागपूर मुख्य मार्गावर सकाळी 11:30 वाजता सुरू झाली। आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था काही काळ विस्कळीत झाली होती। आंदोलकांमध्ये शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग तसेच विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत शांतता राखत सुमारे 20 ते 30 मिनिटांनंतर आंदोलकांना ताब्यात घेतले आणि शहर पोलीस ठाण्यात नेऊन नंतर सोडून देण्यात आले। प्रशासनाकडे आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या लेखी स्वरूपात सादर केल्या असून त्या त्वरित मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। आंदोलनावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। यावेळी प्रहार तालुकाध्यक्ष प्रदीप आडे, प्रहार दिव्यांग संघटना राहुल गोदमले, भीम टायगर सेना किशोरदादा कांबळे, सचिव तुषार विवारे, दिव्यांग क्रांती संघटना संजय गोदमले, संतोष काईट, मांगेलाल राठोड, संतोष राठोड, संजय राठोड, मनसेचे संदीप लांडे, आकाश रहाटे, रवी सूर्य, सचिन राठोड, कुणाल डहाळे आदींसह सामाजिक कार्यकर्ते, रवी दिंडे, इंदू जोगदंडे, शातलीपुत्र ढोले, वाजिद शेख, सय्यद मुसीर आदींचा सहभाग होता। जय किसान, जय जवान, जय किसान। कोरा करा, कोरा करा, सारा कोरा, कोरा करा, कोरा करा, कोरा करा, सारा कोरा, कोरा करा। शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान। च्या माध्यमातून जे चक्काजाम आंदोलन केलं त्या आंदोलनाला आम्ही भीम टायगर सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दिलता। आम्ही पुसदमध्ये हो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये हो, ज्या जनतेच्या सुखासाठी, जनतेच्या हितासाठी जे मागण्या जायज राहतात त्या मागण्यासाठी आम्ही भीम टायगर सेनेच्या वतीने पाठिंबा देत असतो। यांना पण पाठिंबा दिला व शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे आणि दिव्यांग लोकांना जी पगार त्याचे मानधन मिळालं पाहिजे यासाठी हा चक्काजाम आंदोलन होतं। त्यामध्ये आम्ही सामील झालो आणि यानंतरही कुठं जर त्यांना भीम टायगर सेनेचा पाठिंबा हवा तर आम्ही 100% त्याच्यातनी पाठिंबा देऊ व या शेतकऱ्याचा 7/12 कोरा जोपर्यंत होत नाही तो जय जवान, जय किसान। मित्रो, आज पुसदमध्ये प्रहार संघटनेच्या माध्यमातून जे चक्काजाम आंदोलन केलं त्या आंदोलनाला आम्ही भीम टायगर सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दिलता। आम्ही पुसदमध्ये हो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये हो, ज्या जनतेच्या सुखासाठी, जनतेच्या हितासाठी जे मागण्या जायज राहतात त्या मागण्यासाठी आम्ही भीम टायगर सेनेच्या वतीने पाठिंबा देत असतो। यांना पण पाठिंबा दिला व शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे आणि दिव्यांग लोकांना जी पगार त्याचे मानधन मिळालं पाहिजे यासाठी हा चक्काजाम आंदोलन होतं। त्यामध्ये आम्ही सामील झालो आणि यानंतरही कुठं जर त्यांना भीम टायगर सेनेचा पाठिंबा हवा तर आम्ही 100% त्याच्यातनी पाठिंबा देऊ व या शेतकऱ्याचा 7/12 कोरा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहो, पाठीशी राहील तन मन धनाने। जय जवान, जय किसान। प्रहार संघटनाचं आज महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन होतं। त्या संघटनेला भीम टायगर सेना असेल आणि बिरसा ब्रिगेड असेल या 2 संघटनेने पाठिंबा दिला होता। माहूर टी पॉईंटवर आम्ही योग्य तो सर्व बंदोबस्त लावला आणि आंदोलनकर्त्यांना आम्ही आता डिटेन केलेलं आहे। त्यांना पुढची कारवाई करीत आहोत। रस्ता सुरळीत सुरू आहे। पुसद येथे माहूर टी पॉईंटवर आम्ही चक्काजाम आंदोलन केलं आणि आंदोलनाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं आहे सरकार, या सरकारने त्या आश्वासनावर खरे उतरतील आणि उतरले नाही आणि खरे उतरावं म्हणून त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही आज हे आंदोलन केले। या आंदोलनाला पाठिंबा पुसद शहरातून प्रहार दिव्यांग संघटना आणि त्यानंतर भीम टायगर सेना यांचा खूप मोठा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि मनसेचं सुद्धा मनसेचे कार्यकर्ते आणि त्यांच्याकडून आलेले जे शेतकरी बांधव होते त्यांचा पण चांगला प्रतिसाद मिळाला। असाच प्रतिसाद समर्पण मिळालं पाहिजे आणि हा आंदोलन इथेच थांबणार नाही, ही सुरुवात आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही
तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आमचा जीव गेला तरी परवा नाही आम्हाला. रिपब्लिकन वार्तासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.